महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. जुनोना ग्रामपंचायतीत कथित भ्रष्टाचाराचा स्फोट, काम न करता बिलांचा पाऊस, तक्रारदाराला डावलून विस्तार अधिकाऱ्याकडून चौकशीचा अहवाल, सरपंच सचिवांना वाचवण्याचा आरोप. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्याच्या जुनोना ग्रामपंचायतीत कथित भ्रष्टाचाराचा भांडाफोड झाला आहे. सरपंच आणि ग्रामपंचायत सचिवांनी साहित्य खरेदीच न करता खोटे बिल लावून शासकीय पैशांवर डल्ला मारल्याचा थेट आरोप तक्रारदार दीपक मोहरकर यांनी केलाय. माहिती अधिकारातून उघड झालेल्या कागदपत्रांमध्ये काम न करता खर्च दाखवल्याचा दावा करण्यात येत आहे. पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे चौकशी दरम्यान तक्रारदारालाच न बोलवता विस्तार अधिकाऱ्यांनी घाईघाईत अहवाल सादर केल्याचा आरोप आहे. त्यामुळे ही चौकशी की लिपापोती असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे. माझे नाव राकेश रामेश्वर हटवार, मुक्काम जुनोना. आमचे मित्र दीपक चंद्रबानजी मोरकर यांनी जो माहितीचा अधिकार टाकला होता कोरे बिल प्रकरणात, त्यामध्ये असा आढळून आला की त्या बिलामध्ये तफावत आढळून आल्यामुळे आम्ही BDO साहेबाकडे अर्ज केला. तर BDO साहेबांनी विस्तार अधिकाऱ्याला चौकशीसाठी दिलं. तर त्या चौकशीत असा नमूद आला, जो अहवाल आला आज आमच्याकडे, त्याच्यामध्ये असा स्पष्ट लिहिला आहे की विस्तार अधिकारी हजारे साहेब म्हणतात की आम्ही 2/2/2026ला ग्रामपंचायतीमध्ये YD उपरीकर यांच्या उपस्थित व ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थित चौकशी केला. त्या दिवशी ग्रामसभा असल्यामुळे सगळे लोक ग्रामसभेला उपस्थित होते, मी पण तिथं उपस्थित होतो. तर त्या दिवशी अशी कुठलीही चौकशी झाली नाही. आमची शंका अशी आहे की विस्तार अधिकारी आपल्या अधिकाऱ्याला वाचवण्याचा, कुठंतरी आर्थिक देवाणघेवाण करून वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. माझे पूर्ण नाव दीपक चंद्रबान मोहरकर, मुक्काम जुनोना, तालुका पवनी, जिल्हा भंडारा येथील रहिवासी असून मी एक तक्रार केली होती की कोरे बिल संदर्भामध्ये. तो दुकानदाराने म्हणले होते की मी जुनोना ग्रामपंचायतला कोरे बिल देत असतो. त्या संदर्भात मी BDO साहेबांना चौकशीसाठी अर्ज केला होता. तरी त्यांनी चौकशी केला असे मला अहवाल दिला, चौकशी केला म्हणून. पण त्या अहवालावर 2/2/2026 या दिवशी आम्ही चौकशी केला. पण त्या दिवशीला जुनोना ग्रामपंचायत इथं आम्ही 11 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपस्थित होता. कारण त्या दिवशी ग्रामसभा होती. प्रामुख्यानं मी नाही तर संपूर्ण गावातील 100-150 लोक होते. त्यावेळेस चौकशीसुद्धा झालेली नाही आणि आम्हाला अहवालामध्ये 2 तारखेला चौकशी झाली म्हणून असा सांगितलं आहे. तरी माझा असा आरोप आहे त्यांना की हे पैसे घेऊन सरपंच किंवा ग्रामसेवक यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. विस्तार अधिकारी. इतर अधिकाऱ्यांचं नाव काय? हजारे.